हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पहा. त्यांच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील किंवा तुम्ही समोर दिलेल्या लिंकवरती जर का गेलात तर तुम्ही डायरेक्ट ई स्टडी ट्युटोरियल्सच्या चॅनल पेजवरती जाल आणि तिथे जाऊन तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज बघायला मिळतील. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि त्याचबरोबर माझं चॅनल जर का तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण केपलर्स लॉ शिकलो होतो. म्हणजेच काय तर केपलरने आपल्याला प्लॅनेटरी मोशनवरती 3 लॉज दिले आहेत आणि त्या लॉजवरती सर न्यूटन यांनी स्टडी करून युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. म्हणजेच काय तर केपलर्सच्या प्लॅनेटरी मोशनच्या 3 लॉजचा सर न्यूटन यांना खूप मदत झाली आणि त्यांनी युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. ओके, we know that every object in the universe attracts every other object with the definite force. सपोज युनिवर्समध्ये 2 ऑब्जेक्ट आहेत तर आपल्याला माहिती आहेत की ते दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांवरती फोर्स एक्झर्ट करतात आणि एकमेकांना स्वतःकडे खेचून घ्यायचा प्रयत्न करत असतात. ओके, आणि त्या फोर्सला आपण काय म्हणतो तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यानंतर इथे आपल्याकडे 2 ऑब्जेक्ट आहेत आणि त्या दोन्ही ऑब्जेक्टचं मी मास लिहिलेलं आहे. फर्स्ट ऑब्जेक्टचं मास लिहिलं आहे मी m1 आणि सेकंड ऑब्जेक्टचं लिहिलं आहे m2. ओके, अँड धिस इज डिस्टन्स बिटवीन द 2 ऑब्जेक्ट्स. ओके, आता आपण बघूया न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तो आपल्याला काय सांगतो तर the force of gravitation is directly proportional to the product of the masses of the 2 objects and is inversely proportional to the square of the distance between them. आता इथे आपल्याला न्यूटननी 2 वेगवेगळे सेंटेन्स दिलेले आहेत आणि ते एकत्र करून आपल्याला एक युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दिलेला आहे. ओके, सो आपण काय करायचं आहे, हे दोन्ही सेंटेन्स वेगवेगळे आधी लिहून घेऊया. सगळ्यात पहिलं न्यूटननी आपल्याला काय सांगितलं आहे, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन, जो ह्या ऑब्जेक्टच्या मधला जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो ह्या 2 ऑब्जेक्टना डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कसा तर द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द 2 ऑब्जेक्ट. आता प्रोडक्ट म्हणजे काय तर मल्टिप्लिकेशन. मग हे जे 2 ऑब्जेक्ट आहेत यांच्या मासचं प्रोडक्ट. ओके, म्हणजेच m1 इंटू m2. ओके, मग त्याने आपल्याला काय सांगितलं आहे की हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कशाला ह्या 2 ऑब्जेक्टच्या मासेसच्या प्रोडक्टना. ओके, मग आता इथे आपण कसं लिहिणार, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द 2 मासेस म्हणजेच m1 इंटू m2. ओके, आता दुसरं सेंटेन्स आपल्याला काय सांगतं, अँड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आता त्याने काय सांगितलं आहे, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो ह्या 2 ऑब्जेक्टमधलं जे डिस्टन्स आहे त्याचा जो स्क्वेअर आहे त्याला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. ओके, मग ह्याला आपण कसं लिहू शकतो, फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द 2 ऑब्जेक्ट. मग आता ह्या 2 ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स काय आहे d, मग ह्या डीचा स्क्वेअर लिहायला लागेल आपल्याला. ओके, आता पुन्हा मी सांगते, व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात पहिल्या सेंटेन्समध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, जो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो ह्या 2 ऑब्जेक्टचं जे मास आहे त्यांच्या प्रोडक्टला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणून आपण काय लिहिलं, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1 इंटू m2 प्रोडक्ट ऑफ मास ऑफ 2 ऑब्जेक्ट्स. अँड दुसरं त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे कशाला तर ह्या 2 ऑब्जेक्टमधलं जे डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरला. मग त्याला आपण कसं लिहिलं, फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर म्हणजेच डिस्टन्सचा स्क्वेअर. ओके, आता आपण काय करूया, ह्या 2 वाक्यांना एकत्र करूया. ओके, सो एकत्र करताना काय करायला लागेल आपल्याला, एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1 इंटू m2 अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर म्हणजेच डिस्टन्सचा स्क्वेअर. ओके, आता आपण काय करूया, ही जी प्रपोर्शनलची साईन आहे ती काढून टाकूया.
आणि त्याच्या बदली आपण इज इक्वल टूची साईन देऊया. ओके, सो आता ज्यावेळेस आपण प्रपोर्शनलची साईन काढतो त्यावेळी आपल्याला एक कॉन्स्टंट व्हॅल्यू तिथे द्यावी लागते आणि ती व्हॅल्यू इथे आहे जी. ओके, आणि जी म्हणजे काय तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, जीला काय म्हटलं जातं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, सो आता आपण काय करूया हा प्रपोर्शनलची साईन आहे ती काढून टाकूया. मग कसं होणार आहे एफ इज इक्वल टू जी, कारण आपण ही प्रपोर्शनलची साईन काढून टाकली, इंटू M1 इंटू M2 अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. ओके, इथपर्यंत कळालं आहे. मी पुन्हा सांगते. आता आपण काय केलं ही जी प्रपोर्शनलची साईन आहे ती काढून टाकली आणि ज्यावेळी आपण प्रपोर्शनलची साईन काढतो त्यावेळी आपल्याला इथे कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी द्यावा लागतो म्हणजेच जी. ओके, आणि जीला काय म्हटलं जातं तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ह्याची एक व्हॅल्यू फिक्स असते. फॉर एक्झाम्पल जसं आपण मॅथमॅटिक्समध्ये पायचा उपयोग करतो, पायची व्हॅल्यू काय असते कधी कधी 22/7 किंवा 3.14. ओके, तसंच जीसुद्धा एक कॉन्स्टंट आहे आणि त्याला काय म्हटलं जातं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, हाच आहे तुमचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो न्यूटनने आपल्याला सांगितला आहे. आता इथे फक्त तुम्हाला काही पॉसिबिलिटीज लक्षात ठेवाव्या लागतील. सगळ्यात पहिली पॉसिबिलिटी काय आहे तर इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल्ड. ओके, आता इथे आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट आहेत. आता न्यूटन काय म्हणतात पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये की जर ह्या दोन ऑब्जेक्टपैकी कुठल्या तरी एका ऑब्जेक्टचं मास डबल झालं तर काय होईल. ओके, म्हणजेच काय तर एक्झाम्पल आपण घेऊया. इथे मी M1चं मास डबल केलेलं दाखवते. म्हणजेच काय तर ह्या दोन ऑब्जेक्टमधला जो हा ऑब्जेक्ट आहे फर्स्ट ऑब्जेक्ट त्याचं मास मी डबल करते. मग मी इथे लिहिते सपोज M1ची व्हॅल्यू आहे आता आपल्याकडे 2M1. ओके, डबल झाली व्हॅल्यू. मग आता ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट करूया. एफ इज इक्वल टू जी. M1च्या ऐवजी आपल्याला काय लिहायचं इथे 2M1. ओके, सो 2M1 इंटू M2 अपॉन डी स्क्वेअर. आता लक्ष द्या इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजेच 2G M1 M2 अपॉन डीचा स्क्वेअर. मग आता लक्ष द्या इथे जर का 2 बाहेर आला आहे म्हणजेच जी काही व्हॅल्यू असणार आहे ती डबल होणार आहे. म्हणजेच काय तर हा जो फोर्स असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्या दोन ऑब्जेक्टमधला तो सुद्धा डबल होणार आहे. ओके, ही झाली आपली पहिली पॉसिबिलिटी. मी पुन्हा सांगते जर का ह्या दोन ऑब्जेक्टपैकी कुठल्या तरी एका ऑब्जेक्टचं मास डबल झालं तर त्याच्यामधला जो फोर्स असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो सुद्धा डबल होतो. ओके, मग आता इथे आपण कसं लिहू शकतो इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल देन द फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट ऑल्सो डबल्स. ओके, ही झाली आपली पहिली पॉसिबिलिटी. आता आपण दुसरी पॉसिबिलिटी बघूया. इफ द डिस्टन्स इज डबल. म्हणजेच काय तर हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत यांच्यामधलं जे डिस्टन्स आपण घेतलं आहे ते जर का डबल झालं तर काय होईल. ओके, सगळ्यात पहिलं समजून घ्या की ह्यांच्यामधलं डिस्टन्स कसं मोजलं जातं. आता युजली जर का तुम्हाला सांगितलं ह्या दोन ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स काढा तर तुम्ही काय कराल ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स काढाल. ओके, सो इथे तसं नसतं. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये दोन ऑब्जेक्टच्या मधला जो सेंटर आहे त्या सेंटरपासून डिस्टन्स मोजलं जातं. ओके, त्यामुळे मी इथं दाखवलं आहे बघा इथून ह्या ऑब्जेक्टच्या सेंटरपासून ह्या ऑब्जेक्टच्या सेंटरपर्यंतचं त्याचं डिस्टन्स आहे. ओके, मग आता हे जर का डिस्टन्स वाढलं म्हणजेच डबल केलं म्हणजेच काय तर हे दोन ऑब्जेक्ट जर का आपण एकमेकांपासून लांब नेले आणि त्यांचं जे डिस्टन्स पहिलं होतं त्याच्यापेक्षा डबल केलं तर काय होईल. ओके, म्हणजेच काय करायला लागेल तर आपल्याला ह्या डीला इथे 2D करायला लागेल. ओके, मग पुन्हा आपण ह्या डीची व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये टाकून बघूया. एफ इज इक्वल टू जी M1 M2 अपॉन 2D स्क्वेअर. ओके, का कारण डिस्टन्स डबल झालं आहे. ओके, मग आता काय होणार आहे इथे G M1 M2
अपॉन 2चा स्क्वेअर 4 आणि डीचा स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय लक्ष द्या, तर आता इथे फोर्सची व्हॅल्यू काय झाली, तर ह्या व्हॅल्यूपेक्षा 1/4 झालेली आहे. ओके, 1/4 व्हॅल्यू होणार आहे ह्याची, म्हणजेच काय होणार आहे, तर कमी होणार आहे. ओके, मग आता इथे काय लिहू शकतो आपण, इफ द डिस्टन्स इज डबल देन द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन विल डिक्रीज बाय फॅक्टर ऑफ 4. जी ओरिजिनल व्हॅल्यू असणार आहे इथे त्याच्यापेक्षा 1/4 व्हॅल्यू होणार आहे त्याची, म्हणजेच फोर्सची व्हॅल्यू कमी होणार आहे. ओके, मग दोन पॉसिबिलिटीज आपण शिकलो. सगळ्यात पहिली, जर का दोन्ही ऑब्जेक्टपैकी कुठल्या तरी एका ऑब्जेक्टचं मास जर का वाढलं तर त्याच्यामधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तो सुद्धा वाढतो, म्हणजेच डबल होतो. ओके, आणि जर का डिस्टन्स डबल केलं तर त्याच्यामधला जो फोर्स असतो तो डिक्रीज होतो 1/4ने बाय फॅक्टर ऑफ 4. ओके, नेक्स्ट, if the two bodies are spherical, the direction of the force is along the line joining the centers of the two bodies and the distance is taken to be d. ओके, आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, तर इथे वरती आपण ज्या डायग्राम काढल्यात त्या बघूया. जर का दिलेले दोन ऑब्जेक्ट स्पेरिकल असतील, आता स्पेरिकल शेप तुम्हाला माहिती आहे, बॉलचा जो शेप असतो किंवा अर्थ, त्यानंतर बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत ते स्पेरिकल शेपमध्ये असतात. ओके, मग युनिवर्समध्ये जर का दोन ऑब्जेक्ट स्पेरिकल शेपमध्ये असतील तर त्यांच्यामधला जो फोर्स असतो तो कुठून ॲक्ट करत असतो, तर ह्या दोन ऑब्जेक्टच्या सेंटरमधून. ओके, आणि त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते सुद्धा ह्या सेंटरमधूनच मोजलं जातं आणि त्याला आपण म्हणतो डी. ओके, बट इन केस इफ द टू बॉडीज आर नॉट स्पेरिकल, म्हणजेच काय, जर का दोन ऑब्जेक्ट आहेत आणि त्या स्पेरिकल शेपमध्ये नाही आहेत, म्हणजेच सपोज इथे मी दोन ऑब्जेक्ट ड्रॉ करून दाखवते. एक ऑब्जेक्ट आहे ह्या शेपचा आणि दुसरा आहे ह्या शेपचा. ओके, म्हणजेच काय, तर हे स्पेरिकल शेपचे नाही आहेत. मग आता ह्यांच्यामधला फोर्स कसा ॲक्ट करणार आहे, तर ह्यांचा जो काही सेंटर असेल, फॉर एक्झाम्पल आता इथे मी ह्या ऑब्जेक्टचा सेंटर इथे घेते आणि ह्या ऑब्जेक्टचा सेंटर इथे घेते. यांच्या मासचा जो सेंटर आहे त्या सेंटरमधून फोर्स अट्रॅक्ट करत असतो आणि यांचं डिस्टन्स कसं घेणार आहे, तर सेम जसं स्पेरिकल ऑब्जेक्टमध्ये आपण घेतलं होतं फ्रॉम सेंटर, तसंच इथे ह्यांच्या मासच्या सेंटरमधून घेणार आहेत. ओके, मग आता इथे ह्यांचं डिस्टन्स कसं घेणार आहेत, तर ह्या दोन ऑब्जेक्टचं मासचा जो सेंटर आहे तिथून त्यांचं डिस्टन्स काउंट केलं जाणार आहे आणि त्यालासुद्धा डी म्हणून डिनोट केलं जातं. ओके, सेम आहे, ह्या ज्या दोन पॉसिबिलिटीज आहेत त्या सेम आहेत. स्पेरिकल असेल तर त्यांच्या सेंटर ऑफ पॉईंटमधून फोर्स अट्रॅक्ट करत असतो, प्लस त्यांचं डिस्टन्ससुद्धा तिथूनच मोजलं जातं. आणि जर का त्या स्पेरिकल नसतील ऑब्जेक्ट तर त्या ऑब्जेक्टच्या मासचं जे सेंटर असणार आहे तिथून त्यांचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, प्लस त्यांचं डिस्टन्ससुद्धा त्या दोन पॉईंट्सच्या मधलं मोजलं जातं. ओके, आता आपण थोडं रिवाईज करूया. सगळ्यात पहिलं न्यूटनचा लॉ आपल्याला दोन गोष्टी सांगतो. फर्स्ट, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द टू मासेस, म्हणजे ह्या दोन ऑब्जेक्टचा जो मास आहे त्यांच्यामधला प्रोडक्टला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आणि दुसरं काय सांगितलं त्यांनी, तर फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर, म्हणजेच डिस्टन्सचा स्क्वेअर, म्हणजेच ह्या दोन ऑब्जेक्टमधला जो डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे ह्या दोघांमधला फोर्स. ओके, मग आपण काय केलं, ह्या दोन सेंटेन्सना, दोन इक्वेशन्सना एकत्र केलं आणि आपल्याला ही इक्वेशन मिळाली. एफ इज प्रपोर्शनल टू, डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर. ओके, मग आपण काय केलं, ही प्रपोर्शनलची साईन काढून टाकली. आता प्रपोर्शनलची साईन काढून टाकल्यावरती आपल्याला इथे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट द्यावा लागतो आणि तो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणजेच जी असतो आणि ह्याला काय म्हटलं जातं, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मग आता आपण काय केलं, प्रपोर्शनलची साईन काढून टाकली आणि तिथे जी पुट केला. ओके, सो आपल्याला काय मिळाली इक्वेशन, एफ इज इक्वल टू जी m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर. मग ही इक्वेशन म्हणजेच काय, तर आपला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, मग आता आपण इथे काही पॉसिबिलिटीज बघितल्या. सगळ्यात पहिली पॉसिबिलिटी काय होती, इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल, ते जे दोन ऑब्जेक्ट आपल्याकडे आहेत त्यांच्यापैकी कुठल्या तरी एका ऑब्जेक्टचा मास डबल झाला तर त्यांच्यामधलं फोर्ससुद्धा डबल होतं.
दुसरी पॉसिबिलिटी आपण बघितली, इफ द डिस्टन्स इज डबल, त्या दोन ऑब्जेक्टमधलं जर का डिस्टन्स डबल झालं तर त्यांच्यामधला फोर्स डिक्रीज होतो बाय फॅक्टर ऑफ 4. ओके. त्यानंतर इफ द टू बॉडीज आर स्पेरिकल, जर दोन बॉडीज स्पेरिकल शेपमध्ये असतील तर त्यांच्यामधल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनचं डायरेक्शन कुठून असतं, तर त्या दोन स्पेरिकल ऑब्जेक्टच्या सेंटर पॉईंटमधून असणार आहे आणि त्यांचं डिस्टन्ससुद्धा त्या सेंटर पॉईंटमधूनच मोजलं जातं आणि त्याला आपण डी म्हणतो. ओके. त्यानंतर इफ इन केस द टू बॉडीज आर नॉट स्पेरिकल, त्यांचा शेप जर स्पेरिकल नसेल तर त्या दोन ऑब्जेक्टच्या मासच्या सेंटरमधून त्यांचं फोर्स ऑफ अट्रॅक्शनचं डायरेक्शन असतं प्लस त्यांचं जे डिस्टन्स आहे ते सुद्धा त्या मासच्या सेंटर पॉईंटमधूनच मोजलं जातं. ओके. आता आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटबद्दल थोडंसं शिकूया. त्याला आपण जीने डिनोट करतो, हे आपण मगाशी बघितलं. आता ह्या जीची व्हॅल्यू असते म्हणजेच SI युनिटमध्ये ह्या जीची व्हॅल्यू असते 6.673 इंटू 10⁻⁻11. ओके. आता ही व्हॅल्यू आपल्याला कळली. ही व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आहे. जिथे जिथे आपण जीचा यूज करणार आहोत तिथे तिथे आपल्याला जीची ही व्हॅल्यू पुट करायला लागणार आहे. ओके. पण आता ह्या व्हॅल्यूला काहीतरी SI युनिट असेल, मग त्याचं जे SI युनिट आहे ते आपण कसं काढू शकतो, तर आपण ते आता डिराईव्ह करूया. ओके. सगळ्यात पहिलं इथे मी लिहिलं आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके. F इज इक्वल टू जी m1 इंटू m2 अपॉन d². ओके. मग आता ह्या जीचं जर का आपल्याला SI युनिट काढायचं आहे तर आपल्याला काय करायला लागेल, या जीला आपल्याला इथेच ठेवायचं आहे आणि बाकी सगळ्या ज्या टर्म्स आहेत त्यांना आपल्याला रिप्लेस करायचे. ओके. सो आता कसं होईल बघा, F इंटू d² अपॉन m1 m2. का असं झालं, कारण ह्या ज्या सगळ्या टर्म्स आहेत त्यांना आपण इकडे घेऊन आलो आणि इकडे आणल्यानंतर त्या टर्म्स इन्व्हर्स होणार आहेत. ओके. मग डी जो डिव्हिजनमध्ये आहे तो इकडे आल्यानंतर मल्टिप्लिकेशनला जाईल आणि m1 m2 जे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत ते इकडे आल्यानंतर डिव्हिजनला जातील. ओके. सो F इंटू d² अपॉन m1 m2 इज इक्वल टू जी. ओके. जी आहे तिथेच ठेवला. मग आता लास्ट व्हॅल्यू आपल्याला कशी मिळेल, जी इज इक्वल टू F इंटू d² अपॉन m1 m2. ओके. आता आपण युनिट काढूया. सगळ्यात पहिलं Fचं युनिट काय असतं, F म्हणजे फोर्सचं युनिट आहे न्यूटन म्हणजेच N. डी म्हणजे डिस्टन्स आपण मोजतो मीटरमध्ये. आता डीचा स्क्वेअर आहे म्हणून मीटरचा स्क्वेअर. त्यानंतर एम म्हणजे मास आपण मोजतो किलोग्राममध्ये. ओके. m1 m2 असे दोन मास आहेत म्हणून आपण kg इंटू kg असं लिहूया. ओके. सो आता लास्ट इक्वेशन आपल्याला कशी मिळेल, n इंटू m² डिवाइड बाय kg². ओके. g इज इक्वल टू nm² डिवाइड बाय kg². ओके. किंवा जर का आपण हे डिव्हिजन हटवून इथे आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय होणार आहे, g इज इक्वल टू nm² मल्टिप्लाइड बाय kg-² होणार आहे. ओके. द व्हॅल्यू ऑफ जी वॉज फर्स्ट एक्सपेरिमेंटली मेजर्ड बाय हेनरी कॅव्हेंडिश. म्हणजेच काय, तर ही जी जीची व्हॅल्यू आपण आत्ता इथे बघितली ती व्हॅल्यू सगळ्यात पहिलं एक्सपेरिमेंटली कोणी मेजर करून दाखवली होती, तर सायंटिस्ट हेनरी कॅव्हेंडिशने. ओके. आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.